राज्यामधील काही महापालिकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असतानाच बारामतीमध्ये पवार काका पुतण्या आपल्याला एकाच मंचावर पाहायला मिळतील। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच मंचावर येतील। विद्या प्रतिष्ठानच्या एआय इमारतीचं उद्घाटन आज केलं जाणार आहे। उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे आणि यावेळी आपल्याला अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। निलेश खरमरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, आज एक कार्यक्रम आहे, एआय इमारतीचं उद्घाटन आहे, एकाच मंचावर पवार कुटुंब पाहायला मिळणार आहे। खरं तर बघितलं तर राज्यामध्ये एआय टेक्नॉलॉजी जी आहे ती आता सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशातच आज पवार कुटुंबामध्ये गौतम अदानी यांच्या उपस्थितीमध्ये पवार कुटुंब आहे ते एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बारामतीमध्ये एक आपल्याला मोठा कार्यक्रम होतोय। एआय टेक्नॉलॉजीचा एक इमारतीच्या उद्घाटनादरम्यान हे पवार कुटुंब जे आहेत ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे काका पुतणे जे आहेत ते एकाच मंचावर असणार आहेत, त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे सुद्धा असणार आहे। त्यामुळे आज कदाचित एकत्र येण्यावर एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। कदाचित जे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत त्याची जी चर्चा आहे त्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्याला निमित्त जे आहे ते एआय टेक्नॉलॉजी जे उद्घाटन होतं त्या उद्घाटनादरम्यान हे काका पुतणे जे आहेत ते एकत्र येणार आहेत आणि त्याच दरम्यान कदाचित दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल या ठिकाणचा जो चिन्हाचा जो तिढा आहे तो अजून सुटलेला नाहीये। त्यामुळे आज कदाचित हे कुटुंब एकत्र जर आले तर ही जी एकत्र येण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जाते। मात्र जर महत्त्वाचं बघितलं तर आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते काका पुतण्या आणि पवार कुटुंब जे आहे ते एकत्र एकाच मंचावर येत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला गौतम अदानी जे भारताचे मोठे व्यावसायिक मानले जाते ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणार आहे। त्यामुळे आज मोठी घडामोड या ठिकाणी घडण्याची शक्यता आहे। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकाच मंचावर जर विशेष करून बघितलं तर शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील आणि त्यांच्यासोबत गौतम अदानी हे सुद्धा असणार आहेत। आणि निमित्त जे आहे ते एआय टेक्नॉलॉजी इमारत उभारण्यात आलेली आहे त्याचं उद्घाटन आहे। मात्र या कार्यक्रमानंतर कदाचित हे कुटुंब एकत्र बसून जे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं जे रणशिंग फुटलेलं आहे त्या निवडणुकीमध्ये एकत्र राष्ट्रवादी लढणार का याचा निर्णय कदाचित आज होण्याची शक्यता आहे। अगदी निलेश, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आणखी एका बातमीसाठी आम्ही आपल्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत।